आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, युवकांचे आईबाल आणि पुणे जिल्ह्याचे आयकर आयुक्त मान्य श्री डॉक्टर नितीनजी वाघमोडे साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. कृपया आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. धन्यवाद. मला वाटलं तर अजून थोडा वेळ लागणार आहे. आज पिंपरी चिंचवड येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्त इथं उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, आमच्या वडिलांचे खास मित्र श्री प्रवीणजी काकडे, आताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते शशिकांत तरंगेजी, महादेव कवितके सर, अरुण पांडोळे, मासाळ साहेब, माजी नगरसेवक राजू दुर्गेजी, मीनाजी, सुनील शेळगेजी, योगेश धम्मे, गजानन वाघमोडे सर. आणि तोपर्यंत लिस्टच थांबली कारण लगेच बोलवलं मला. त्यामुळं इथं आदरणीय मंच, समोर बसलेले बंधू भगिनी आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे विद्यार्थी. हॅलो हाय म्हणायचं. हॅलो म्हणल्यावर हॅलो. काय झालं, आपल्या सत्कारांच्या गोंधळात आपण ह्या विद्यार्थ्यांना विसरूनच गेलोय आज. पण तुमचा सत्कार सगळ्यात शेवटी होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जी लोक इथं आलेले आहेत ती आपला उदरनिर्वाह करण्यासाठी येऊन इथं स्थायिक झालेले आहेत आणि अनेक वर्षापासून इथं काम करत असताना कोणाचे काही व्यवसाय असतील, कोण नोकरीला असेल, आणि ते करत करत आता मुलं शाळेत गेलेले आहेत. तसं विचार केला तर इथं ही जी सत्कारमूर्ती पिढी आहे ती इतकी स्ट्रगल करणारी पिढी नाही आहे समाजात. म्हणजे ह्या पिढीनं खूप सोसलंय आणि खूप भोगलंय आणि ते करत असताना ते इथे येऊन बसलेले आहेत. तसं ही पिढी नाही आहे. ह्या पिढीने एक चांगला पालक पाहिलेला आहे आणि ते चांगल्या शाळेत गेलेले आहेत आणि त्या शाळेतून त्यांनी चांगले आता मार्क पाडलेले आहेत म्हणून त्या गुणवंताचा इथे सत्कार होतोय. म्हणून आज ज्यावेळी मला डोक्यात विचार आला की मार्गदर्शन काय करायला पाहिजे ह्या पिढीला, तर माझं म्हणणं आहे की मार्गदर्शन फक्त एकच करायला पाहिजे ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचं की ह्यांनी कुठला न्यूनगंड बाळगला नाही पाहिजे. आपला समाज खेड्यापाड्यात रानामाळात वाढणारा समाज आहे, मेंढपाळांचा समाज आहे आणि आपण ते काम करत असताना गावोगाव भटकंती केलेली आहे. पण आता इथं स्थैर्य आलेलं आहे तुम्हाला. पिंपरी चिंचवड सारख्या, जसं आता आपल्याला सांगितले 30 लाख पॉप्युलेशन असलेल्या शहरात आपण राहतोय. सगळ्यात मोठं प्रगत होणारं शहर आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही इथं शिकत असाल तर इथं व्यवस्थित आपलं शिक्षण होतंय आणि त्या शिक्षणाबरोबर आपलं चांगलं पालनपोषण होतंय. आपल्याला चांगल्या फॅसिलिटीज मिळत आहेत आणि त्या फॅसिलिटीज मिळत असताना आपल्याला चांगले मार्क येतात आणि त्यामुळं आपला गुणवंत म्हणून इथं सत्कार होतोय. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आपल्या आईवडिलांना इथं जे मिळालं नव्हतं ते आपल्याला सर्वांना मिळतंय आणि ते मिळत असताना त्याचा खरोखर आपण उपयोग करून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की मगाशी तरंगे साहेब सुद्धा म्हणाले की ध्येय ठेवायला पाहिजे आपल्यासमोर. आणि मग ते सांगत असताना मला पालकांनाही सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळी ते काहीतरी ठरवतात त्यावेळी त्यांना साथ दिली पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी इयत्ता 5वीमध्ये सैनिक शाळेत गेलो, सैनिक शाळा सातारला, आणि इयत्ता 12वी नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी सिलेक्शन झालं माझं. आता नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आपण गेलो की आपण डायरेक्ट ऑफिसर होतो आणि
आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये ऑफिसर म्हणून बाहेर पडतो. इतकं उत्तम करिअर माझ्यासमोर असताना मला असं वाटलं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेलं पाहिजे, IAS झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे, IRS झालं पाहिजे. आणि ते करण्यासाठी मला ग्रॅज्युएशन करणं गरजेचं होतं. मग ते ग्रॅज्युएशन करायचं आणि आपल्यासमोर सुवर्ण संधी आर्मीमध्ये जायची असताना मग तो निर्णय जो घ्यायचा होता तो खूप कठीण निर्णय होता. आणि तो निर्णय ज्यावेळी मी घेतला त्यावेळी माझ्या पालकांनी मला खूप सपोर्ट केला. जर पालकांना वाटलं असतं की इतकी चांगली सुवर्ण संधी, नोकरी जर तुम्ही सोडत असाल आणि पुढे भवितव्य माहीत नाही आहे, तुम्ही सिलेक्ट होणार नाही होणार, तर त्यामुळे पालकांचा इथं खूप मोठा रोल आहे. आपण इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय, पण त्या गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक म्हणून, कारण आज ही पोटेन्शियल चांगली विद्यार्थी आहेत म्हणून यांचं इथं सत्कार होतोय. जर ह्यांना पुढं काय करायचं असेल तर त्या वेळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायची गरज आहे, धाडसी निर्णय घ्यायची गरज आहे. चाकोरीबद्दलचे निर्णय असतात की कुणीतरी मेडिकलला गेलं पाहिजे, कुणीतरी इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे, हे निर्णय खूप सोपे असतात. मग त्यासाठी पालक वाटेल ती शिकवणी लावतात, किती पैसे द्यायला तयार असतात, ॲलन लावतील, बाकलीवाल लावतील, कोणताही क्लास लावतील आणि फी भरमसाठ देतील. पण ज्यावेळी हा विद्यार्थी म्हणेल की मला जर्नलिझम करायचं आहे, मला इकॉनॉमी पाहिजे 12वी नंतर, मला इकॉनॉमिस्ट व्हायचं आहे, किंवा मला जॉग्राफी विषय घेऊन रिसर्च करायचं आहे, किंवा मला आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन करून UPSCची परीक्षा द्यायची आहे, त्यावेळी तुम्हाला धाडसी पालक होण्याची गरज आहे. आणि जर हुशार पाल्य असेल तर हा निर्णय घ्यायचं काही कठीण काम नाही, फक्त तुम्हाला ते धाडस दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे आज जो कार्यक्रम आहे, मला वाटते की जसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे तशी पालकांनाही मार्गदर्शनाची गरज आहे. पालकांनी जर धाडसी निर्णय घेतले तरच पुढे विद्यार्थी काहीतरी करू शकतो. आज तसा विचार केला तर समजा इथं गुणवंत विद्यार्थी आहेत, इथं स्टेजमध्ये जी मंडळी आहेत ती काहीतरी आयुष्यात केले म्हणून इथं बसलेले आहेत, पण कदाचित ती तिथं बसली नसतील ज्यावेळी ती विद्यार्थी होती. पण त्यावेळेस त्यांना कोणीतरी सपोर्ट केला म्हणून आज इथे ती बसलेले आहेत. कोण व्यावसायिक झालेले आहे, कोण चांगल्या शासकीय नोकरीत आहे, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहेत, आमदार साहेब इथं आहेत, सगळी लोक आहेत. तर माझं एवढी विनंती आहे पालकांना की ज्यावेळी निर्णय घ्यायची वेळ असती त्यावेळी आपल्या पाल्यावर विश्वास ठेवावा, त्यांना आत्मविश्वास द्यावा आणि त्यानंतर निर्णय घेण्यात यावा. आता 10वीचे विद्यार्थी असतील, त्यांना 11वी 12वी करायचे, 12वी नंतर खरं एज्युकेशनची गरज आहे आणि ती व्यवस्थित, त्यासाठी आजकाल बरेचसे काउन्सिलर्स पण आहेत, त्या काउन्सिलिंगचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही मग ठरवू शकता की तुमच्या पाल्यासाठी काय करायला पाहिजे. हा जो विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आहे तो आपण ऐकलं की ही 9वी वेळ आहे आणि अखंडी अशी परंपरा चालू आहे. तर ऑल इंडिया धनगर महासंघाचं म्हणजे जे पिंपरी शाखेचं आहे, मी अभिनंदन करतो की कन्सिस्टन्सी त्यांनी मेंटेन केलेली आहे. ही जवळजवळ 8वी 9वी वेळ आहे, त्यामुळे जवळजवळ असे मला वाटतं 100-200 विद्यार्थ्यांचा सत्कार तुम्ही करता, तर जवळजवळ तसा विचार केला तर 2000 विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार केला आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप मोठं अभिनंदन. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे सर्व 2000 विद्यार्थी तुम्हाला लक्षात ठेवतायत, कारण या 2000 विद्यार्थ्यांना तुम्ही कौतुकाची थाप दिलेली आहे आणि त्यांचा तुम्ही इतका आत्मविश्वास उंचवलाय की ते आयुष्यभर लक्षात ठेवतात की ह्या ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने माझा सत्कार केला होता. आणि त्यावेळी त्यांना जो वेगळेपण, त्यांना जो आदर मिळालेला असतो त्यातून तो भारावून जातात आणि त्यांना तो कॉन्फिडन्स येतो आणि त्यातून ती पुढं शिक्षण घेण्यासाठी उत्सुक होतात आणि व्यवस्थित शिक्षण घेतात. समाजामध्ये अनेक लोक आजकाल पिंपरी चिंचवड या शहराकडे येत आहेत आणि जसं दुर्गे साहेबांनी सांगितलं की अनेक संघटना इथं काम करतायत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक लोक एकत्र येत आहेत. तर दुर्गे साहेब, तुम्ही मला वाटतं की अपेक्स संघटना करावी ज्यातून या सर्व संघटना एकत्र आणाव्यात, तर खरं आपली खूप मोठी शक्ती इथं दिसेल. आमदार साहेब आहेत इथं, आमदार साहेब मागच्या एका कार्यक्रमात जयंती महोत्सवाला आम्ही सगळे एकत्र असतो. वा वा वा, पुढच्या वेळी मी येतो नक्की जयंती महोत्सव. मागं मला वाटतं सांगलीतल्या कार्यक्रमात आमदार साहेब नव्हते त्यावेळेस आपली भेट झाली होती आणि आज आमदार साहेब इथं आहेत. तर मला एवढं कळतं की
इथल्या स्थानिक आमदारांचा तुम्हाला नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे आणि साहेब नेहमीच इथं मदत करत असतात. तर ह्या सर्वांच्या म्हणजे जे काही स्थानिक नेते आहेत, इथले जे अधिकारी आहेत, अधिकारी सुद्धा बऱ्याचदा माझा एक दुसरा तिसरा पिंपरी चिंचवडचा कार्यक्रम आहे. आज जरा अधिकारी कमी आहेत, माझं पोलीस खात्यात जास्त दिसत आहेत इथं अधिकारी, पण बरेचसे अधिकारी पिंपरी चिंचवडचे इथं असतात. कदाचित रविवारी संध्याकाळी कार्यक्रम ठेवल्यामुळे अधिकारी नसावेत, पण नेहमी कार्यक्रमात अधिकारी पण असतात. त्यामुळे ह्या सर्व अधिकाऱ्यांची सांगड घालून आपला समाज एक चांगला कार्यक्रम करत असतो, त्याबद्दल खरंच सर्वांचं कौतुक आहे. मला ज्यावेळी आलो 5:30 वाजता त्यावेळी वाटलं की अरे इथल्या खुर्च्या मोकळ्या राहता की काय. काकडे साहेब म्हणले की असं नाही, तुम्ही बघा ज्यावेळी 6-6:30ला पूर्ण हॉल भरून जाईल आणि तसं दिसतंय. तर रविवारी इथं सर्व आपण सगळे हजर झालात फक्त आणि फक्त ह्या मुलांचं कौतुक करण्यासाठी. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. काळेसाहेब, तुम्ही आणि तुमची संघटना अतिशय चांगलं काम करताय. विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतो की 10वी ही स्टेपिंग स्टोन आहे, पहिली पायरी आहे. ह्याच्यानंतर खरं आयुष्य सुरू होतं. तुम्ही तुमच्या कृतीप्रमाणे आपल्या आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्हाला जे करायचं आहे ते आत्ताच ठरवू शकता. व्यवस्थित ठरवा, व्यवस्थित अभ्यास करा आणि एकदा का तुम्ही ठरवलं आणि व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही काहीही अचीव करू शकता. मग तुम्ही चांगला डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, IAS अधिकारी व्हाल. एक चांगला आम्ही पिंपरी चिंचवड हे व्यवसायासाठी उपयुक्त असं ठिकाण आहे, त्यामुळे एक चांगला व्यवसाय घेऊ शकता. आणि त्यासाठी मला वाटतंय ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आपल्याला नेहमीच मदत करत राहील. मला इथं बोलवलं, कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनाची मला संधी दिली आणि मलाही त्यानिमित्ताने बऱ्याच लोकांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ जे हे काम करत आहे त्यांचं हे काम असंच चालू राहो. आणि मला वाटते काही वर्षानंतर आता ज्यावेळी हे विद्यार्थी सक्सेसफुल होऊन काहीतरी बनतील आणि ते ज्यावेळी इथे येऊन बसतील त्यांचाही परत एकदा सत्कार व्हावा त्यांच्याकडून व्हावा ही मी इच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.